नमस्कार मित्रांनो, स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। रक्ताच्या नात्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, पण कधी कधी हीच नाती पैशाच्या मोहापायी इतकी आंधळी होतात की समोरच्याचे कष्ट त्यांना दिसत नाहीत। आजची ही गोष्ट अशाच एका विनायकची आहे, ज्याने कुटुंबासाठी रक्ताचं पाणी केलं, पण त्याच्या जाण्यानंतर त्याच्याच पत्नी मुलांना उघड्यावर सोडण्यात आलं। पण विनायकने असं काही करून ठेवलं होतं ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती। ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही तुम्हाला नात्यांमधलं सत्य आणि संघर्षाची ताकद दोन्ही शिकवेल। संध्याकाळची वेळ होती। घराच्या ओट्यावर बसून राधा काकू देवासमोर दिवा लावत होत्या। इतक्यात त्यांचा मोठा मुलगा विनायकचा फोन आला। विनायक शहरात कामाला होता। फोन उचलल्यावर विनायकचा आवाज ऐकूनच काकूंना समजलं की तो खूप थकलाय। विनायक म्हणाला, आई, मी गावी परत येतोय ग। माझी तब्येत काही ठीक राहत नाहीये। शहरात खूप दवाखाना केला, रिपोर्ट पण काढले, औषधं घेतली, पण कशाचाच गुण येत नाहीये। वाटतंय घरी आलो आणि तुझ्या हातचं जेवण मिळालं की सगळं ठीक होईल। विनायकचं बोलणं ऐकून राधा काकू खूप घाबरल्या। त्या काळजीने म्हणाल्या, अरे बाळा, असं नको बोलूस, देवावर भरोसा ठेव, सगळं ठीक होईल, तू काळजी नको करू, निवांत निघून ये, देव नक्की रक्षण करेल। फोन ठेवला तरी काकूंच्या चेहऱ्यावरची धाकधूक कमी झाली नव्हती। त्यांची छोटी मुलगी जवळच बसली होती। तिने आईचा चेहरा पाहिला आणि विचारलं, काय झालं ग आई? दादा काय म्हणतोय? सगळं ठीक आहे ना? काकूंनी सुस्कारा सोडत सांगितलं की विनायकची तब्येत खराब आहे आणि तो परत येतोय। हे ऐकताच विनायकची पत्नी मानसी, जी जवळच उभी राहून सगळं ऐकत होती, तिच्या काळजात धस्स झालं। ती धावतच सासूबाईंकडे आली आणि विचारू लागली, आई, काय झालं हो त्यांना? त्यांना जास्त त्रास होतोय का? अजून काय म्हणाले ते? मानसीच्या डोळ्यात तिच्या नवऱ्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती। पण राधा काकूंनी तिच्याकडे रागाने पाहिलं आणि तोंड वाकडं करत म्हणाल्या, राहू दे ग, हे काळजीचं नाटक आता बंद कर, जा इथून, आपलं काम बघ आधी। विनायकची काळजी करायला त्याची आई, बहीण आणि भाऊ अजून जिवंत आहेत। तुला हे खोटं प्रेम दाखवायची काही गरज नाहीये। सासूबाईंचे हे शब्द मानसीच्या मनाला खूप लागले। तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काहीच न बोलता गुपचूप तिथून निघून गेली। राधा काकू स्वतः सुवासिनी होत्या। त्यांना माहीत होतं की पतीला काही झालं तर पत्नीच्या जीवाची कशी घालमेल होते, पण तरीही मानसीबद्दल त्यांच्या मनात अजिबात माया नव्हती। मानसी कधीच उलट बोलली नव्हती, पण सासरच्या लोकांच्या अशा वागण्यामुळे ती आतून दुखावली जात होती। विनायक शहरात दिवसरात्र कष्ट करायचा आणि चांगले पैसे कमवायचा। तो आपला सगळा पगार घरी आई वडिलांच्या नावे पाठवून द्यायचा। त्याच्या त्या पैशावर घराचे 16 जण आरामात जगत होते। विनायकचे भाऊ, त्याच्या बायका आणि लग्नानंतर सासरी गेलेल्या बहिणी सुद्धा आपल्या पतीसह याच घरात विनायकच्या पैशावर मजा मारत होत्या। कुणालाच भविष्याची चिंता नव्हती। मानसी हे सगळं डोळ्यांनी पाहत होती। विनायकने एवढा पैसा पाठवून सुद्धा या घरातल्या कुणीही 1 रुपयाची बचत केली नव्हती। सगळा पैसा फक्त खाण्यापिण्यात आणि दाखवेगिरीत उडवला जात होता। घराची अवस्था सुद्धा खूप खराब झाली होती। छतातून पाणी गळायचं, पण कुणाचंच लक्ष त्याकडे नव्हतं। पाऊस पडला की घरात सगळीकडे भांडे लावून गुजारा करावा लागायचा। बाहेरच्या लोकांना वाटायचं की मानसी किती सुखात आहे, तिचा नवरा बाहेर एवढे पैसे कमावतोय, पण खरं तर मानसीला साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावे लागायचे। तिचं एकच स्वप्न होतं की आपलं एक छोटंसं हक्काचं घर असावं, जिथे किमान पावसाळ्यात तरी शांतपणे राहता येईल। मानसीने अनेक वेळा सासूबाईंशी घर बांधण्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण दरवेळी तिला गप्प केलं जायचं। सासूबाई कडक आवाजात म्हणायच्या, घर बांधणं हे पुरुषांचं काम आहे, तू फक्त चुलीकडे लक्ष दे, आम्हाला शिकवू नकोस की पैसे कुठे खर्च करायचे। तुला पोटदुखी हीच आहे ना की तुझ्या नवऱ्याची कमाई आम्ही खातोय? एक लक्षात ठेव, त्याला आम्ही लहानाचं मोठं केलंय, तो आज जिथे आहे तो फक्त आमच्यामुळेच आहे। सासूबाई असं म्हणाल्या की घरातले बाकीचे लोकही त्यांना साथ द्यायचे। विनायकच्या बहिणी आणि भाऊ मानसीला टोमणे मारून अजून त्रास द्यायचे। या सगळ्या प्रकारामुळे मानसी गप्प बसायची।
कारण तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. एक दोन वेळा तिने विनायकशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण विनायकने सुद्धा तिचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाही. तो नेहमी म्हणायचा, सगळं ठीक होईल ग, तू विनाकारण काळजी करू नकोस. विनायक घरातला एकमेव कमवणारा मुलगा होता, त्यामुळे सगळेजण त्याच्याशी गोड बोलायचे आणि त्याची खोटी स्तुती करायचे. त्याच्या समोर खरं बोलायची कुणाची हिंमतच होत नसे. आता जेव्हा तो परत येत असल्याची बातमी आली, तेव्हा घरातले सगळे थोडे अस्वस्थ झाले. कुणाला त्याच्या तब्येतीची काळजी वाटत होती, तर कुणाला या गोष्टीची भीती होती की विनायकने जर घराची ही अवस्था पाहिली तर तो पैसे पाठवणं बंद तर करणार नाही ना. 3 दिवस खूप अस्वस्थतेत गेले. मानसी प्रत्येक क्षणाला देवाकडे प्रार्थना करत होती की विनायक सुखरूप घरी यावा. तो दिवस आला आणि घरातले सगळे त्याला आणायला गेले. विनायकला पाहता सगळ्यांचे चेहरे पडले. तो पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याचे शरीर खूप खंगरलेलं दिसत होतं आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. मानसीला त्याला बघून खूप रडू आलं, पण तिने स्वतःला कसं तरी सावरून घेतलं. घरी आल्यावर विनायकने जेव्हा घराची परिस्थिती पाहिली तेव्हा तो थक्क झाला. तो अंगणात उभा राहून छताकडे बघत होता, जिथे पावसाच्या पाण्याचे डाग पडले होते. भिंतींना ओल आली होती आणि सिमेंटचे पापुद्रे निघत होते. त्याने हळूच नजर वर करून वडिलांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात दुःख आणि आश्चर्य दोन्ही होतं. तो जड आवाजात बोलला, बाबा, हे काय आहे सगळं? मी इतक्या वर्षापासून पैसे पाठवतोय, ते पैसे नेमकं गेले कुठे? वडिलांनी आपली नजर चोरली आणि घसा खाकरत म्हणाले, बेटा, घराचा खर्चच इतका असतो की त्यातच पैसे संपायचे. एवढी माणसं खायला आहेत, तुला काय वाटतं पैसे उरत असतील का? हे ऐकून विनायकला धक्काच बसला. त्याला असं वाटलं की त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तो भिंतीचा आधार घेऊन तिथेच खाली बसला. त्याच्या डोळ्यासमोर तो काळ उभा राहिला, जेव्हा तो परदेशात रखरखत्या उन्हात काम करायचा. घामाने भिजलेलं शरीर आणि थकलेलं डोकं घेऊन तो रात्री अंथरुणावर पडायचा. त्याच्या मनात फक्त एकच आशा असायची की घरचे लोक सुखात असतील आणि एक दिवस जेव्हा तो परत जाईल तेव्हा त्याचं घर सुंदर आणि मजबूत असेल. त्याला त्याच्या लग्नाचे दिवस आठवले. फक्त 20 दिवसांची सुट्टी घेऊन तो आला होता. त्या 20 दिवसात सुद्धा तो हाच विचार करत होता की लवकर कामावर जाऊन पैसे कमवायचे, जेणेकरून घरासाठी काहीतरी चांगलं करता येईल. पण आज जेव्हा तो परत आला होता तेव्हा त्याचं घर आणि त्याचं शरीर दोन्ही पार खचून गेलं होतं. लग्नानंतर विनायक जेव्हा पुन्हा कामावर गेला तेव्हा पूर्ण 2 वर्ष त्याला घराकडे येता आलं नव्हतं. या काळात त्याची पत्नी मानसी घरी एकटीच सगळं सोसत राहिली. विनायकने आपल्या मोठ्या मुलाचं बालपण सुद्धा पाहिलं नव्हतं. त्यानंतर तो पुन्हा गेला, तो 5 वर्षानंतरच परत आला. यामधल्या काळात त्याला दुसरा मुलगा झाला. त्याची दोन्ही मुलं बापाच्या प्रेमा वाचूनच मोठे झाले होते. विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने कोपऱ्यात उभ्या असलेल्या आपल्या मुलीकडे पाहिलं. ती मुलं त्याला एखाद्या अनोळखी माणसासारखं बघत होती. स्वतःच्याच पोरांसाठी तो आज परका झाला होता. त्याचं मन पार तुटून गेलं. त्याने विचार केला की हे सगळं मी कोणासाठी केलं, कोणत्या आशेवर केलं? पण आज ना घर बनलं होतं, ना काही बचत उरली होती, ना कुटुंबाला काही सुविधा मिळाल्या होत्या. त्याची वर्षानुवर्षांची मेहनत जणू मातीत मिसळली होती. परिस्थिती हाताबाहेर जाते हे बघून राधा काकू विषय बदलायचा प्रयत्न करत म्हणाल्या, बेटा, तू आता आजारी आहेस म्हणून जास्त विचार नको करू, सगळं काही ठीक होईल. पण विनायकसाठी आता काहीच ठीक उरलं नव्हतं. त्याच्या मनावर एक अनामिक ओझं बसलं होतं. तो शांतपणे उठला आणि आपल्या खोलीत निघून गेला. मानसी त्याच्या मागोमाग गेली, पण ती काहीच बोलू शकली नाही. तिने विनायकची अवस्था पाहिली आणि तिचं काळीज थरथरलं. रात्रभर विनायक तळमळत होता. त्याला झोप येत नव्हती. कधी तो त्या गळणाऱ्या छताकडे बघायचा तर कधी डोळे मिटून घ्यायचा. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, माझ्या रक्ताचं पाणी केलेल्या पैशांचं काय झालं? सकाळ होता होता विनायकची तब्येत जास्तच बिघडली. त्याच्या छातीत कळ उठू लागली आणि श्वास घेणं कठीण झालं. मानसी घाबरली आणि तिने जोरात ओरडून सगळ्यांना बोलावलं. घरात एकच आरडाओरडा सुरू झाला. विनायकला तातडीनं दवाखान्यात नेलं, पण त्याची प्रकृती सतत खालावत चालली होती. डॉक्टर म्हणाले की त्यांच्यावर खूप मोठा मानसिक ताण आहे आणि शरीरात अजिबातच ताकद उरलेली नाही.
विनायकच्या शरीराने जणू आता हार मानली होती. शुद्ध हरपत असताना सुद्धा विनायकच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडत होता, माझे पैसे कुठे गेले, माझं घर का नाही बनलं. मानसी त्याच्या उशाशी बसून ढसढसा रडत होती. जे दुःख विनायकच्या मनात होतं तेच मानसीच्या काळजातही होतं. पण आता काहीही बदलणं शक्य नव्हतं. विनायकची हालचाल हळूहळू कमी होऊ लागली. त्याने शेवटचे डोळे उघडले, मानसीकडे पाहिलं आणि मग आपल्या मुलांकडे नजर वळवली. त्याच्या डोळ्यात एक अपूर्ण स्वप्न होतं जे कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. काही क्षणातच त्याचे डोळे कायमचे मिटले. मानसीचं जगच उद्ध्वस्त झालं होतं. विनायक गेल्यावर घरात एकदम शांतता पसरली. पण त्या शांततेत सुद्धा एक विचित्र भीती आणि अपराधीपणाचं ओझं दडलेलं होतं. विनायक गेल्यावर मानसीचं जगच अंधारात बुडालं होतं. घर सोडल्यानंतर ती आपल्या 2 लहान मुलांना घेऊन रस्त्यावर भटकत राहिली. ना कुणाचा आधार होता, ना असा कोणताही नातेवाईक ज्याच्या दारात ती उभी राहू शकेल. ज्या लोकांसाठी विनायकने आयुष्यभर कष्ट केले तेच लोक आज तिला ओळखायला तयार नव्हते. कित्येक रात्री तिने आपल्या मुलांना छातीशी कवटाळून फुटपाथवर काढल्या. कधी एखाद्या मंदिराच्या आवारात तर कधी दुकानाच्या बाहेर ती बसायची. मुलांच्या भुकेनं तिचं काळीज फाटायचं, पण त्यांच्या हातावर ठेवायला तिच्याकडे काहीच नसायचं. कित्येक दिवस हाल अपेष्टा सोसल्यानंतर शेवटी तिला एका छोट्या खानवळीत भांडी घासायचं काम मिळालं. काम खूप कष्टाचं होतं आणि मजुरी खूपच कमी, पण तिच्याकडे दुसरा कोणताही रस्ता नव्हता. ती पहाटे कामावर यायची आणि उशिरा रात्रीपर्यंत भांडी घासत राहायची. सतत पाणी आणि साबण लागल्यामुळे तिच्या हाताची कातडी सोलली गेली होती. बोटांवर जखमा झाल्या होत्या, ज्या पाणी लागलं की खूप आग करायच्या. कधी कधी वेदना इतक्या वाढायच्या की तिच्या डोळ्यांतून पाणी यायचं. पण मुलांच्या पोटासाठी ती गुपचूप काम करत राहायची. तिचे मुलगेही आता छोटी छोटी कामं करू लागले होते. मोठा मुलगा एका हॉटेलच्या बाहेर उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी दरवाजा उघडायचा. कधी कुणी दया येऊन त्याच्या हातावर 2-4 नाणी ठेवायचं. धाकटा मुलगा एका कोपऱ्यात बसून सारखा आपल्या आईची वाट बघत असायचा. आपल्या पोटच्या पोरांना अशा परिस्थितीत बघून मानसीचं काळजात चर व्हायचं. तिचं मन पार तुटून जायचं. रात्रीच्या वेळी ती देवापाशी डोळे मिटून प्रार्थना करायची, हे ईश्वरा, माझ्या लेकरांना या अग्निपरीक्षेतून बाहेर काढ रे बाबा. त्यांना इतकी शिक्षा नको देऊ. त्या खानावळीतले बाकीचे कामगार सुद्धा कधी कधी तिची दया यायची म्हणून बोलायचे, तर कधी कधी टोमणे मारायला मागे पुढे बघायचे नाहीत. कोणी म्हणायचं, बघा हिच्याकडे, हिचा नवरा बाहेर गावी जाऊन पैसे कमवायचा तेव्हा हिचे तारे वेगळे होते आणि आज बघा कशी भांडी घासते. हे सगळं मानसीच्या कानावर पडायचं, पण ती गप्प राहायची. कुणाला काही उत्तर द्यायची ताकदच तिच्या अंगात उरली नव्हती. ती फक्त स्वतःला कामात गुंतवून घ्यायची आणि दिवस कधी संपतोय याची वाट पाहायची. एक दिवस ती रोजच्या सारखीच भांडे घासत बसली होती. तिचे हात कामात होते, पण मन मात्र कुठेतरी लांब भटकत होतं. विनायकच्या आठवणी आणि मुलांचं भविष्य या विचारात ती हरवून गेली होती. अचानक खानावळीत सगळीकडे गडबड आणि पळापळ सुरू झाली. कुणीतरी जोरात ओरडलं की मालक आले आहेत, मालक आलेत. सगळे कामगार आपापली जागा सांभाळू लागले आणि कामाचा उरक वाढवू लागले. मानसीनं साधं डोकं वर करून सुद्धा पाहिलं नाही. तिला या सगळ्या गोष्टींशी काहीच देणं घेणं नव्हतं. मालक येवोत वा जावोत, तिला फक्त तिची भांडी घासायची होती आणि आपली मजुरी मिळवायची होती. ती अगदी शांतपणे आपलं काम करत राहिली. पण अचानक कोणीतरी वेगानं जवळ आलं आणि तिच्या हातातलं भांडं अक्षरशः हिसकावून घेतलं. मानसी दचकून मागे सरकली आणि घाबरून त्या व्यक्तीकडे बघू लागली. तो त्या खानावळीचा मालक होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि दुःख असे दोन्ही भाव स्पष्ट दिसत होते. तो अचानक उद्गारला, वहिनी, तुम्ही इथे? मानसीला काहीच कळेना. ती गोंधळून फक्त त्याच्याकडे बघत राहिली. मालकाने पटकन तिच्या हातातली भांडी बाजूला ठेवली आणि अगदी मऊ आवाजात म्हणाला, वहिनी, तुम्ही आधी माझ्या केबिनमध्ये चला, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मानसीच्या छातीत धडधड वाढली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिला वाटलं कदाचित आपल्याकडून काहीतरी चूक झाली असावी आणि आता आपली ही नोकरी सुद्धा जाणार. ती शांतपणे आपले हात धुवून त्या मालकाच्या मागे चालू लागली.
केबिनमध्ये पाऊल ठेवताच तिचे पाय जणू जमिनीला खिळले. तिची नजर समोरच्या भिंतीवर असलेल्या एका फोटोच्या फ्रेमवर जाऊन थांबली. त्या फोटोत तिचा पती विनायक होता आणि त्याच्या बाजूला हा हॉटेलचा मालक हसत उभा होता. मानसीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे ओठ थरथरू लागले. ती कसा बसा धीर एकवटून बोलली, तुम्ही माझ्या पतीला कसं काय ओळखता? मालकाने हळूच खुर्चीकडे इशारा केला आणि म्हणाला, वहिनी तुम्ही आधी बसा. मानसी थरथरत्या पावलानं तिथं बसली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मालक बोलू लागला, वहिनी विनायक आणि मी परदेशात एकत्र काम करायचो. आम्ही दोघांनी सोबतच कामाची सुरुवात केली होती. तो नेहमी तुमच्या सगळ्यांचा उल्लेख करायचा. तो सांगायचा की तो जे काही कष्ट करतोय ते फक्त त्याच्या बायको मुलांसाठीच करतोय. हे ऐकून मानसीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विनायकच्या आयुष्याची ही बाजू आपल्याला कधीच माहीत नव्हती. या विचाराने ती गैरवरली. मालकाने टेबलाचा खण उघडला आणि एक पाकिट काढून तिच्या हातात दिलं. मानसीचे हात कापत होते. तिने हळूच ते पाकिट उघडलं. त्यात काही कागदपत्र आणि बँकेचे चेक होते. मानसीची नजर त्या कागदपत्रावर खिळली. तिला काही समजत नव्हतं. मालक मायेने म्हणाला, वहिनी हे सगळं विनायकने तुमच्यासाठी साठवून ठेवलं होतं. त्याला माहित होतं की घरची परिस्थिती नीट नाहीये. पैसा कुठे जातोय याचा पत्ता लागत नाहीये. म्हणूनच त्याने हे सगळं गुपचूप माझ्याकडे अमानत म्हणून ठेवलं होतं. मानसीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मालक पुढे म्हणाला, हे एका घराचे कागदपत्र आहेत जे त्याने तुमच्या नावावर विकत घेतलं होतं आणि हे बँकेचे चेक आहेत ज्यात मोठी रक्कम जमा आहे. त्याने मला सांगितलं होतं की जर कधी त्याला काही झालं तर हे सगळं मी तुमच्यापर्यंत पोचवावं. मानसीच्या हातातून ते कागद खाली पडू लागले. तिच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज त्या आसवांमध्ये एक वेगळीच चमक होती. तिला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं खरं आहे. तिच्या मनात एकच विचार होता की विनायकने तिला या परिस्थितीत एकटं सोडलं असलं तरी त्याने तिची पूर्ण सोय करून ठेवली होती. मालकाने मानसीकडे पाहिलं आणि शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. त्याचं नाव हरीश होतं आणि तो विनायकचा जुना मित्र होता. तो सांगू लागला, वहिनी विनायक आणि मी परदेशात एकाच ठिकाणी काम करायचो. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो. तो अनेकदा रात्री बसून आपल्या मनातल्या गोष्टी बोलायचा. एक दिवस त्याने खूप चिंतेत मला सांगितलं होतं की त्याच्या घरची परिस्थिती काही ठीक नाहीये. तो म्हणाला होता की हरीश मी इतके पैसे पाठवतोय पण ना घर बनतंय ना काही बचत होते. त्याने हेही सांगितलं होतं की तुम्ही त्याला वारंवार घर बांधण्याबद्दल सांगताय आणि तो स्वतःही याच गोष्टीमुळे खूप अस्वस्थ असायचा. तेव्हाच मी त्याला सल्ला दिला होता की तू तुझ्या बायकोसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करून ठेव. हरीश पुढे सांगू लागला, वहिनी मीच विनायकला म्हणालो होतो की तू तुझ्या बायकोच्या नावे एक घर घे म्हणजे तिची तक्रार दूर होईल आणि तिला सुरक्षित वाटेल. सुरुवातीला विनायक थोडा कचाळला पण नंतर त्याला माझं बोलणं पटलं. त्यानंतर तो गुपचूप पैसे साठवू लागला. त्याने स्वतःच्या गरजा कमी केल्या आणि दिवस रात्र कष्ट केले. अखेर त्याने एक घर घेतलं आणि ते तुमच्या नावावर केलं. एवढंच नाही तर कठीण काळात तुम्हाला आधार मिळावा म्हणून त्याने बँकेत काही रक्कमही जमा करून ठेवली. मानसी हे सगळं ऐकून रडू लागली. तिच्या मनात विनायकबद्दल खूप आदर आणि प्रेम दाटून आलं. विनायकने हे सगळं तिच्यासाठी केलं होतं पण तो तिला कधी सांगू शकला नव्हता. हरीश हळूवार आवाजात म्हणाला, त्याला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. त्याला वाटलं होतं की गावी परतल्यावर हे सगळं तुम्हाला देऊन तो खुश करेल. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. काही दिवसानंतर मानसी आपल्या मुलांना घेऊन त्या नवीन घरात राहायला गेली. घर छोटं होतं पण स्वच्छ आणि सुरक्षित होतं. आयुष्यात पहिल्यांदाच तिला असं वाटलं की हे तिचं स्वतःचं घर आहे जिथून तिला आता कोणीही बाहेर काढू शकत नाही. तिने देवाचे आभार मानले आणि आपल्या मुलांना कुशीत घेतलं. आता तिच्या मनात एक नवीन जिद्द निर्माण झाली होती की ती हार मानणार नाही. मानसी पुन्हा हरीशकडे गेली आणि तिने त्या पैशाबद्दल चर्चा केली. तिला ते पैसे लगेच खर्च करायचे नव्हते तर मुलांच्या भविष्यासाठी राखून ठेवायचे होते. तिला स्वतःच्या हिमतीवर कष्ट करून मुलांचा सांभाळ करायचा होता. हरीशने तिला एक चांगला सल्ला दिला, वहिनी या पैशातून थोडी रक्कम काढून तुम्ही एखादा छोटा व्यवसाय सुरू करा. तुम्ही घरातूनच कपड्याचा व्यापार करू शकता. आजूबाजूच्या बायका तुमच्याकडून कपडे घेतील आणि तुम्हाला शिवणकाम येत असेल तर ते करूनही तुम्ही पैसे कमवू शकता. मानसीला हा विचार खूपच पटला
कारण तिला शिवणकाम उत्तम येत होतं. तिने बँकेतून थोडे पैसे काढले आणि कापड विकत घेतलं. घराच्या एका खोलीतच तिनं छोटं दुकान थाटलं. सुरुवातीला काम थोडं संत चाललं, पण हळूहळू मोहल्ल्यातल्या बायका तिच्याकडे येऊ लागल्या. कुणाला कापड आवडायचं तर कोणी कपडे शिवायला द्यायचं. मानसी दिवस रात्र कष्ट करायची आणि आपल्या मुलांचीही काळजी घ्यायची. हळूहळू तिचा व्यवसाय चांगला चालू लागला. तिने बँकेतून काढलेले पैसे सुद्धा पुन्हा जमा करायला सुरुवात केली. आता तिच्या घराचा खर्च आरामात निघत होता आणि ती थोडीफार बचतही करू लागली होती. तिची मुलं आता शाळेत जाऊ लागली होती आणि ती त्यांच्या अभ्यासाकडे जातीनं लक्ष द्यायची. मानसीने आयुष्यात खूप कठीण दिवस पाहिले होते, त्यामुळे आता ती प्रत्येक पाऊल विचार करून टाकत होती. परिस्थिती कधी बदलेल हे सांगता येत नाही, हे तिला चांगलंच उमजलं होतं. काळ बदलत गेला आणि मानसी एक स्वावलंबी आणि कणखर स्त्री बनली. दुःखातून तिने हाच धडा घेतला होता की कुणावरही अंधाळा विश्वास ठेवायचा नाही. तिने आपल्या मुलांनाही हे शिकवलं की आयुष्यात कष्ट आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या कथेतून आपल्याला 2 महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला म्हणजे अंधश्रद्धा किंवा कुणावरही केलेला अंधळा विश्वास तुम्हाला रसातळाला नेऊ शकतो. विनायकने घरच्यांवर विश्वास ठेवला, पण त्यांनी फक्त त्याच्या पैशावर प्रेम केलं. आणि दुसरा धडा म्हणजे संकट काळात तुमची सावधगिरीच कामाला येते. विनायकने घेतलेला एक हुशार निर्णय त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचा आधार बनला. त्यामुळे कमवा जरूर, पण आपल्या हक्काच्या माणसांच्या भविष्याची तरतूद स्वतःच्या हाताने करायला विसरू नका. तर मित्रांनो, मानसीचा हा संघर्ष आणि विनायकची ही दूरदृष्टी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही सत्य घटना मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच मनाला भिडणाऱ्या सत्य कथा पाहण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.